मनोज जरांगे पाटील यांच्या 12 तारखेच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि त्याहून सर्वात आधी म्हणजे लक्ष लागले ते म्हणजे बीडमध्ये असलेल्या पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याकडे। दुसरीकडे जर पाहिलं तर ही मंडळी आहे दलित मुस्लिम पहिल्यांदाच जरांगे पाटलांच्या या मेळाव्याकडे लाखोच्या संख्येनं येण्याचं आव्हान ते आता आपल्याला करताना दिसत आहेत। केज मतदारसंघातून जवळपास 100 जे गाड्या आहेत ते या मेळाव्याला हजेरी लावतील असा दावा सामाजिक कार्यकर्ते अरुण इनामदार यांनी केलेला आहे। आणि त्यासोबतच केजच्या नगराध्यक्ष आहेत ज्या सीता बनसोड त्यांनीही हा दावा केलेला आहे। माझ्यासोबत अरुण इनामदार आहेत। काय सांगाल कशा पद्धतीनं तुम्ही आता जरांगे पाटलांच्या या मेळाव्याकडे काय पाठिंबा असेल तुम्ही? जरांगे पाटलांनी 18 पगड जातीला बरोबर घेऊन जो त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली जो दसरा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याची सुरुवातच त्यांनी 2 तारखेला ज्यावेळेस नियोजनाची बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये सर्व 18 पगड जातीच्या लोकांना आमंत्रित केलं आणि त्याला ओ देऊन आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित झालो। तर त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी चांगल्या पद्धतीनं मराठा बांधवांनी आमचा यथोचित सन्मान केला, सत्कार केला, आम्हाला सेवेमध्ये सामावून घेतलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि 18 पगड जातीला बरोबर घेऊन विचाराची देवाणघेवाण करून विचाराचं सोनं लुटण्यासाठीचा जो योग आदरणीय मराठा योद्धा जरांगेदादा पाटील यांनी उपलब्ध करून दिलेला आहे त्याला हो म्हणून त्यांच्या चळवळीला साथ देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला बरोबर राहण्यासाठी आम्ही 18 पगड जाती सर्व मुस्लिम समाज आणि दलित समाज केज मतदारसंघातून जवळपास 100 गाड्या घेऊन आम्ही त्या मेळाव्याला हजर राहणार आहोत आणि त्याच्यामध्ये विचाराची देवाणघेवाण आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। यापूर्वी जर बघितलं जरांगे पाटलांचे अनेक मेळावे झाले तिथं मुस्लिम समाज आता असं काय त्या दसरा मेळाव्यामध्ये तिथं होणार आहे की मुस्लिम आणि दलित एकत्रित भाषण असं झालं की त्या ठिकाणी सगळ्या समाजाने जाण्याचं एकच कारण आहे की मनोजदादा जरांगे पाटील यांनी जो दसरा मेळाव्याची सुरुवात केलेली आहे ती 18 पगड जातीला बरोबर घेऊन चालण्याची सुरुवात केलेली आहे। आणि परवा त्यांनी मुस्लिम समाज आणि दलित समाजाच्या सुरक्षितेबद्दल हमी घेतली आणि मुस्लिम समाजाला सुद्धा मराठा समाजाप्रमाणे आरक्षण भेटलं पाहिजे आणि ते मिळवून देण्यासाठी मी तुमच्याबरोबर आहे आणि तुम्ही भिवू नका, मी तुमच्याबरोबर राहणार आहे हे विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडलेले आहेत, त्यांची भावना मांडलेली आहे। आणि ती भावना तळागाळातील मुस्लिम समाजापर्यंत पोहोचण्यासाठी मी उद्या सोमवारपासून केज मतदारसंघापासून मी जे आहे तर संवाद दौरा सुरू करणार आहे आणि त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून सामाजिक चळवळीमध्ये आमचा समाज त्यांच्या खांद्याला खांदा राहण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। एवढंच मी त्या ठिकाणी ठामपणाने सांगतो। गोपीनाथ मुंडे या मेळाव्याचं एक वैशिष्ट्य आहे की या मेळाव्याला 18 पगड जातीला त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेला आहे। सगळ्याला समाविष्ट करून एक मोठा 18 पगड जातीचा मेळावा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आणि सध्याची राजकीय आपण ज्या महाराष्ट्राची परिस्थिती पाहता तर कुणीही उठतं आणि मोकाट चोकाट मुस्लिम समाजावर किंवा मुस्लिम समाजाचं आस्था असलेल्या आमच्या पैगंबरावर सुद्धा या ठिकाणी बोललं जातं। मला इथून काय अपेक्षा आहे त्या गडावर आमच्या एकच अपेक्षा पाटलाकडून असेल की 18 पगड जातीला बरोबर एक आशेचा किरण पाटलाकडून आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं एक चळवळ सुरू पाटलांनी केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चळवळ सुरू केलेली आहे। त्या चळवळीत सगळ्याला समाविष्ट करून घ्यावं आणि सगळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी त्याचं नेतृत्व करावं। काय नेमकी तयारी असेल किती ही नारायणगडावरील जाण्याची तयारी म्हणजे जवळपास आम्ही केज मतदारसंघातूनच नाही तर आणखी दुसरीकडूनही जवळपास 100 गाड्या आम्ही त्या ठिकाणी नेणार आहोत। त्यामध्ये महिला पुरुष दलित मुस्लिम सगळे बांधव असतील कारण ही विचाराची लढाई आहे आणि त्या ठिकाणी विचाराचं सोनं लुटलं जाईल आणि सगळ्यांना संपूर्ण बहुजनांना सोबत घेऊन ती लढाई पुढे नेण्याचं स्वप्न मनोजदादा जरांगे सगळ्यांना दाखवत आहेत आणि त्यांच्यामध्ये ती ताकद आहे। आत्तापर्यंत एवढंच होतं की फक्त मराठा आरक्षण तर हा मुद्दा त्यांचा आहेच पण मुस्लिमांचं आरक्षण आणि दलितांचं संरक्षण हे दोन्ही मुद्दे ते सोबत घेतात। त्याच्यामुळे आम्ही सगळ्या ताकदीनिशी दादांच्या मेळाव्याला हजर राहणार आहोत। म्हणजे भविष्यामध्ये जरांगे पाटील नेते झाले तरी वाटणार नाही जर विचाराची लढाई असेल आणि वैचारिक माणूस जर त्याचं नेतृत्व करत असेल तर त्या ठिकाणी वाईट वाटण्याचं काहीच गरज नाही। त्या दिवशीची सुरुवात कशी होईल दसऱ्याच्या दिवशीची कसं निघणार कशा पद्धतीने व्यवस्था आम्ही सकाळी 6 पासूनच खेड्यापाड्यातून आणि केजमधून गाड्या रस्त्यावर येतील
सगळ्या गाड्या आम्ही रेस्ट हाऊस समोर लावणार आहोत. सगळ्या गाड्यांना स्टिकर्स असतील, बॅनर्स असतील आणि त्या पद्धतीने सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलणं झालेलं असेल. कारण की उद्या जो संवाद दौरा आम्ही सुरू करणार आहोत त्यामध्ये सगळ्यांसोबत चर्चा, देवाणघेवाण विचाराची करून आणि सगळी मानसिकता तयार करून आणि सगळी माहिती देऊन आम्ही त्या ठिकाणाहून सगळ्या गाड्या सोबत काढणार आहोत. मनोज जरांगे पाटलांशी काही बातचीत झाली, त्यांच्याशी सल्लामसलत झालं याकडे कसं आहे, त्यांनी आवाहन केलं की दलित आणि मुस्लिम बांधवांनी सुद्धा ह्या लढाईमध्ये सहभागी असावं आणि त्यांच्या प्रश्नावर सुद्धा मी बोलणार आहे आणि नेतृत्व करणार आहे. तर हे सगळं त्यांना सांगितल्यापेक्षा आम्हाला पटलं आणि आम्हाला पटलं म्हणून आम्ही करतो आणि म्हणून आम्ही त्यांच्याशी कनेक्ट झालो आणि त्याच्यामुळे आम्हाला ह्या दसरा मेळाव्यासोबत जायचं आहे. नक्कीच मनोज जरांगे पाटलांचा जो मेळावा आहे तो केवळ आरक्षणापुरता किंवा मराठा समाजापुरता मर्यादित नाही, तर तो आलुतेदार असेल, वितेदार असेल, समस्त बहुजनांचा हा मेळावा आहे. त्यामुळेच दलित आणि मुस्लिम देखील आता या मेळाव्यासाठी एकवटलेले आहेत. लाखोंच्या संख्येने दलित आणि मुस्लिम जरांगे पाटलांच्या मेळाव्याकडे निघतील असंच आश्वासन जे आहे आता दलित आणि मुस्लिम नेते देताना पाहायला मिळतात. आता दिवस आहे तो म्हणजे दसरा मेळाव्याचा आणि त्या दिवशी नेमकी किती गर्दी होईल, जरांगे पाटील नेमकं काय बोलतील याकडे आता तमाम देशाचंच लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.